चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आम्ही ना एक ऑब्झर्व केलं, म्हणजे त्याच्यानंतर बरेच व्हिडिओ समोर आले, बऱ्याच गोष्टी समोर आल्या. वारंवार जे एक गोष्ट त्यातला जो लसावी काढायला गेला तर एक गोष्ट समोर अशी दिसते की सगळ्या चर्चांमध्ये तिकडनं अजित पवार एकटेच होते चर्चांमध्ये. ते व्हिडिओमध्ये पण बघितलं, त्यांच्या पक्षाचा कोणी नेता नाही. तुमच्या पक्षाचे वेळेस सगळे महत्त्वाचे नेते इन्क्लुडिंग स्वतः शरद पवार तिथे होते, बरीच मंडळी तिकडे होती. ती जी मीटिंग होती शेवटची 17 तारखेची, त्यावेळी आणि आदल्या दिवशी संध्याकाळी इथं 16 तारखेला माझ्या घरी झालेली मीटिंग, त्यावेळी ते सगळे इथं होते. साहेबांच्या समोर जाऊन फक्त तारीख ठरवायची एवढ्यासाठीच आम्ही गेलेलो होतो बारामतीला. आणि अजितदादांचं नेहमी म्हणणं होतं की मी निर्णय घेतला की माझे 40च्या 40 आमदार मी म्हणेन तसंच वागतील, मला त्यात काही शंका नाही. मी एकदा फायनल झालं की त्यांना मीटिंगला बोलवतो, मी अनाऊन्स करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण असं असं करू, असं चर्चा झालेली होती त्यावेळी. तुम्ही म्हटलं की त्यांच्या घरी तुमच्या घरी पण मीटिंग झाली होती? माझ्या घरीच सगळ्या मीटिंग झाल्या. अच्छा, मग याच्यात तुमचा इनिशिएटिव्ह कसा होता किंवा तुमचा याच्यात काय रोल होता? नाही, मी आणि तेच चर्चा करत होतो. अच्छा, दुसरं कोणी नव्हतं. अच्छा. शेवटच्या काही मीटिंगला मग सुप्रियाताईंना आम्ही बोलवलेलं होतं. तुम्ही म्हणता की डॉक्टर अमोल कोल्हेही एकदा मीटिंगला आलेले. अच्छा, तुम्ही म्हणतात की आता त्याच्यात बोलण्यात हे नाही, पण काही काही प्रश्न अजूनही थोडेसे आम्हाला या निमित्ताने उपस्थित होता आता चर्चा करतानाच की नक्की काय होता हा विलिनीकरणाचा फॉर्म्युला. नाही बोलणार त्याच्यावर, मला काही इंटरेस्ट नाही आता त्याच्यात. पण जे आता ते होणार ज्या नाही, गोष्टी होणारच नाहीत त्याविषयी बोलण्यात काही अर्थही नाही आणि त्या रिपीट करणं आता बरेच दिवस झाले ना त्याला. नाही पण तुम्ही म्हणता की विलिनीकरण होणार होतं, म्हणजे विलिनीकरणचा नक्की आम्हाला जेव्हा हा प्रश्न पडतो की नक्की कोण कोणात विलीन होणार होतं, हा एक प्रश्न. नाही, पण मी त्याच्यावर आता बोलूच इच्छित नाही, कारण हा विषय आता पास झालेला आहे. जे आता घडणार नाही त्याच्यावर बोलून वेळ का तुम्ही घालवताय? नाही नाही, तुम्ही त्याचे नाही, तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण नाही, ह्याच्यावर मी सगळ्यांना उत्तरं देऊन झालेली आहेत. मी आता मध्ये सांगितलं की चर्चा पूर्ण थांबलेली आहे. थांबली आता तुम्हाला असं वाटतं की आता काहीच नाही की आता चर्चा थांबलेलीच आहे ना, तर चर्चा होतच नाहीये. ह्याच्यामुळे का? कारण वारंवार तुम्ही असं आहे की अजित पवारांच्या बरोबर आम्ही जी चर्चा झाली ती अजितदादांचं निधन झालंय अचानक, त्यामुळे पुढे चर्चा कुणाशी करायची हाही प्रश्न आहे. आणि प्रश्न म्हणण्यापेक्षा आता ते समजून घेणारे होते, त्यामुळं त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं असतं अशी आमची त्यावेळी धारणा होती. पण आता तशी परिस्थिती आहे की नाही मला माहीत नाही, आणि तसं औत्सुक्य आहे किंवा नाही हेही मला माहीत नाही. त्यामुळे आता चर्चाच चालू नाही आहे, त्यामुळे त्यावर वारंवार बोलण्यात काय अर्थ. पण याच्यामुळे असेल का पाटील साहेब की चर्चेत एकटेच अजित पवार होते, इतर कोणी नव्हतं, त्यामुळे आता ही चर्चा पुढे जाऊ शकते? कारण इतर 1-2 लोक असते चर्चेमध्ये त्यांच्या पक्षाकडनं, तर कदाचित त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती दिलेली होती, त्यांच्या प्रमुख काही सहकाऱ्यांना माहिती दिलेली, आणि त्यांनी ती माहिती दिली आहे त्यांनी मलाही सांगितलेलं होतं. पण मी थोडासा व्यक्तिगत त्याच्यामध्ये जातो की तुमचे आणि अजित पवारांचे, म्हणजे मी आता अनेक वर्ष पक्षाचं मी ॲज अ पत्रकार म्हणून सुद्धा बघत असताना आम्ही एक बघितलं की थोडंसं तुम्हाला पटेल की नाही मला माहिती, पण एक हॉट अँड कोल्ड आम्ही तुमच्यात एक रिलेशन बघितलं तुमचं आणि अजित पवारांचं, की असं अगदीच सरधोपट सरळ असं नव्हतं कधी ते. बदलले इक्वेशन्स कसे बदलले? अतिशय खुले संबंध होते माझे. बरं, माझ्या मनात जे यायचं ते मी त्यांना तोंडावर सांगायचो, त्यांचंही मनात काय यायचं ते मला तोंडावर सांगायचे. बरं, असे काही आडपडद्याने कधी संबंध नव्हते. अजितदादा आणि मी आता आज नाही 35-40 वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय, त्यामुळे कुठं काही प्रॉब्लेम आला नाही. मी साखर संघ, राज्य बँक तेव्हापासून आम्ही एकत्रित काम केले सगळीकडं. पण मग जेव्हा मग अजित पवारांनी 2दा निर्णय घेतला पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन, किंवा वेगळा पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत एक निर्णय घेतला 2019ला आणि 2023ला नंतर, मग तेव्हा जयंत पाटलांना त्यांच्यासोबत जावंसं का वाटलं नाही? नाही, जावंसं वाटणं, मी पक्षाचा अध्यक्षच होतो. जी, पक्षाचा अध्यक्ष होतो, पक्षाला त्यांनी बोलवलेलं नव्हतं, त्यामुळे पक्ष, मी शरद पवार साहेब आणि अजित पवार असतील किंवा सुप्रियाताई असतील किंवा कुणी प्रमुख लोक असतील, तर त्यांनी विश्वास टाकून मला हे अध्यक्ष म्हणून काम करायची जी जबाबदारी दिलेली, अध्यक्षासारखं वागायला पाहिजे ना. पण ते पण तर पक्षाचे नेते होते. हो ना, नेते होते, त्यांनी भूमिका घेतली. त्या भूमिकेच्या आधी अनेक वेळा माझ्या आणि त्यांच्या चर्चा झाल्या.
बरं. आणि चर्चा झाल्यानंतर काय करणं सोयीचं आहे हे ठरवून त्यांनी पावलं टाकली. तुम्हाला नाही वाटलं तेव्हा जावं असं अजित पवारांसोबत की त्यांनी एक भूमिका घेतली, आपणही सत्तेत जावं किंवा असं त्यांच्यासोबत असावं? नाही, त्यांचा आग्रह होता, बोलवत होते. अगदी शेवटी विधानसभेतही बोलवायचे ते. विधानसभेच्या फ्लोअरवर देखील एक दोनदा त्यांनी त्याचे उल्लेख केलेले. त्यांची तीव्र इच्छा होती की मी त्यांच्यावर यावं. मग आता हे एकत्रीकरण होतंय त्यामुळे ती त्यांची इच्छा आणि माझी इच्छा पूर्ण झाली असती असा आमचा अंदाज होता. पण ते नाही होऊ शकले. तर सुनेत्रा पवारांबाबत तुम्ही आता म्हणजे परिवाराच्या तुम्ही फार जवळचे राहिल्यात, तुमचं काय रिडिंग आहे त्यांच्याबद्दल? आज त्या उपमुख्यमंत्री झाल्यात राज्याच्या. नाही, आत्तापर्यंत काही प्रमाणात त्या सार्वजनिक जीवनात काम करत होत्या, अजिबात करत नव्हत्या असं नाही. त्यामुळं आलेली जबाबदारी त्या व्यवस्थित पेलतील अशी माझी अपेक्षा आहे. बरं, परत त्यांची साधारणपणे विलीनीकरणावर तुम्हाला काय भूमिका वाटते? कधी त्याच्यावरची बोलणं झालं आहे? नाही, माझं काही बोलणं नाही झालं. किंवा पार्थ पवार, जय पवार यांच्या काय भूमिका? नाही, माझं काय त्यांच्याशी काहीच तुमचं बोलणं नाही. तुम्हाला पुढे मार्ग कसा दिसतो? म्हणजे या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने विचार करतात, पॉलिटिकल दोघांचा मार्ग कसा वाटतो आगामी काळामध्ये? नाही, आता आम्ही इंडिया अलायन्सचे घटक आहोत. हा एक प्रयत्न चालला होता आमचा. पण आता इंडिया अलायन्सचे घटक म्हणून आमचे सुप्रियाताई आणि आमचे सगळे मिळून 8 खासदार दिल्लीत काम करत आहेत. इथं आमची संख्या स्ट्रेंथ कमी आहे, 10 आहे. पण आम्ही काम करतोय सगळे. आघाडीचा विषय तुम्ही काढलात, पण आघाडीचं आम्ही साधारण बघताना एक थोडासा समन्वयाचा अभाव दिसून येतो का? कारण आत्ता ज्या राज्यसभांच्या निवडणुका झाल्या, म्हणजे शरद पवारांसारखं नाव असताना पण चर्चा होऊन ते फायनलाइज व्हायला बराच वेळ लागला. त्यामुळे जर एक सर्वोच्च त्या आघाडीतल्या सर्वोच्च नाही, नेत्याचं बराच नाव वेळ लागला म्हणजे चर्चाच आम्ही उशिरा सुरू केली. मुंबईत आल्यानंतर मी आणि सुप्रियाताई हे उद्धवजींना जाऊन भेटलो. त्यांना आमच्या पक्षाकडे ही जागा असावी असा आग्रह केला. आणि पवारसाहेबांचं नाव आहे म्हटल्यावर उद्धवजींनी लगेच मान्यता दिली. ते म्हटले पवारसाहेबच असतील, दुसरं कुणी असेल तर मग आम्हाला पाहिजे, पण पवारसाहेब असतील तर आम्ही थांबू, पवारसाहेबांना करायला हरकत नाही. त्यामुळं ती काही फार वेळ लागला नाही. तो आघाडीचाच बोलत असताना मधल्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये फारसं यश म्हणजे तुमच्या पक्षालाही मिळालं नाही. तुम्ही पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षासोबत लढून सुद्धा पक्षाच्या पदरी फारसं यश आलेलं नाही आहे. कसं तुम्ही अॅनालाइज करता याला? स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं अपयश, यश नाही अपयश, हे याला कारण सगळ्यात मोठं असं आहे की प्रचंड सत्तेचा वापर, दबाव तंत्र आणि त्याला सॉलिड बॅकिंग सर्व प्रकारचं हे प्रचंड होतं महापालिकांच्या निवडणुकीत. आणि निवडणुका आता सामान्य माणसांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. इंग्लंडला जसं हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स असतं, तसं आपण इकडे देशात विधान परिषद आणि विधानसभा तयार केलं. पण आता हे हाऊस ऑफ लॉर्ड्स नवीन तयार झालेले आहेत. महापालिकेत सगळे लॉर्ड्स गेलेले आहेत, धनिक लोक निवडून गेलेली आहेत. सगळ्यात जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, इथं सामान्य पूर्वी घरात संध्याकाळी जेवायची अडचण असेल तर तो उभा राहिला तर निवडून यायचा. पण आता त्याचा विषयच नाही. तो त्याच्या मनात, सामान्य नागरिकांच्या मनातही विचार येत नाही. तुम्हाला सपोर्ट, स्ट्रॉंग बॅकिंग असेल तरच तुम्ही निवडून येऊ शकता असा समज आहे. आणि सामान्यपणाने निवडणुकीत वातावरण कितीही चांगलं असलं तर शेवटच्या दिवशी तुम्ही काय आहेर करता त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहायला लागल्यात. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे, पण आहे तशी परिस्थिती. पण मग याला जबाबदार कोण आहे? म्हणजे हा थोडासा राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न आहे. लोक जबाबदार